नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 11वीच्या इयत्तेमध्ये आपलं स्वागत आहे. तर चला आपण सुरू करूयात. 7वा धडा आहे या व्हिडिओमध्ये भारतातील बेरोजगारी. बेरोजगार म्हणजे आपण पाहूयात बेरोजगारीची व्याख्या, बेरोजगारीचे प्रकार इत्यादी गोष्टी पाहूयात. आपण बेरोजगारीचे कारणे इत्यादी गोष्टी पाहूयात. त्यानंतर प्रस्तावनाकडे जातो मी. या ठिकाणी डायग्राम दिलेला आहे रोजगार आणि बेरोजगार. आता या ठिकाणी खंड दिलेला आहे पहा. बेरोजगार केवढे आहेत, रोजगारी केवढे आहेत. त्यानंतर प्रस्तावना. भारत हा विकसनशील देश आहे. मागच्या धड्यामध्ये पाहिल्याप्रमाणे आपण विकसनशील देश आहोत आणि जगात वेगाने वाढणारी एक अर्थव्यवस्था आहे. अर्थव्यवस्था म्हणजे माहिती असेल तुम्हाला, जे काही आपली अर्थव्यवस्था आहे ती वेगाने वाढत आहे. भारताच्या विकासामध्ये बेरोजगारी समस्या ही एक मोठे आव्हान आहे. नक्कीच बेरोजगार हे जे काही समस्या आहे ते आज देखील आहे. आता कोणकोणते ते पुढे आपण पाहणारच आहोत. आकृती 7.1 वरून भारतातील बेरोजगारीची समस्येची कल्पना येते. बेरोजगारीमुळे मानवी साधनसंपत्ती वाया घालवण्यासारखी आहे. जे काही मानवी आता बेरोजगारी म्हणजे जे काही बेरोजगार या ठिकाणी आढळतात, हे जे काही मानवी संसाधन म्हणजे जे काही आहेत, जे काही मानवी संसाधन आपल्याला माहिती असतील, त्यामध्ये हे बेरोजगार लोकांना आपण फुकटमध्ये दिलं तर ते उपयोगी ठरणार नाहीत. म्हणजे खाऊन पिऊन सुखी असणारे लोक कामं जेव्हा करत नाहीत त्यावेळेस आपल्या देखील घरात काही प्रमाणात हे लोक आढळतात. त्यानंतर बेरोजगारीमुळे मानवी साधनसंपत्तीचा वाया घालवण्यासारखे आहे. दीर्घकालीन बेरोजगारी हे मोठ्या प्रमाणावर वाढणारे दारिद्र्य, संथ गतीने होणारा आर्थिक विकास दर्शवतं. आता दारिद्र्याची संख्या जास्त असल्यावर या दोन्ही घटक महत्त्वाचे असतात पहा. दारिद्र्य आणि संथ गतीने होणारा आर्थिक विकास. या ठिकाणी आर्थिक विकास देखील कमी प्रमाणात आढळतो. बहुतांश तरुणांना बेरोजगारीला सामोरे जावे लागते. तरुण वर्ग ही मोठी मानवी साधनसंपत्ती आहे. तरुण म्हणजे जे काही तरुण आहेत, भारताला तरुणाची देश म्हणून पाहिला जातो. त्याप्रमाणे तरुण जर बेरोजगार राहिले, त्यामुळे बेरोजगार राहिल्यामुळे आपण विकसित देशाकडे जाण्याचा कल काही प्रमाणात कमी होतो पहा. आर्थिक विकास व तांत्रिक नवकल्पनेची चालक शक्ती व गुरुकिल्ली आहे. भारत हा तरुणांचा देश आहे, म्हणून भारतातील बेरोजगारी हे 21व्या शतकात भारतासमोरील मोठे आव्हान आहे. आता भारतासमोरील जे काही मोठे आव्हान आहे ते म्हणजे हे बेरोजगारी आहे पहा. त्यानंतर रोजगार संधी व लोकसंख्येतील वाढ यामुळे असमतोल दिसून येतो. आता रोजगार जो काही आहे, रोजगाराची जे काही संधी आहेत आणि लोकसंख्येत वाढ आहे, यामुळे असमतोल असते. रोजगारात संधी असून देखील जेव्हा घरी राहतात त्यावेळेस त्याला बेरोजगार म्हणतात. यामुळे मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी वाढली आहे. बेरोजगार अनुत्पादक, समाज विघातक आणि देशविद्रोही विरोधी कामाला गुंतलेले असतात. जेव्हा बेरोजगार लोक आढळतात ते अनुत्पादक म्हणजे त्यांचं उत्पादन नसतं, समाजासाठी काही प्रमाणात ते घातक असतात पहा. देशविरोधी कामाला गुंतले असतात, काही प्रमाणात हे लोक आढळतात. काही नक्षलवादी वगैरे म्हणून कार्यरत असतात पहा, त्यांना देशविरोधी म्हणतात. तर बेरोजगारीचा अर्थ काय ते पाहूयात. साधारणपणे ज्याला उत्पादीय प्रक्रियेत कोणताही लाभ होत नाही त्याला बेरोजगार म्हणतात. आता बेरोजगारची ही एका वाक्यात तुम्हाला विचारू शकते कुठेही ठिकाणी आणि तुम्ही हे एका वाक्यात लिहू शकता पहा. साधारणपणे ज्या उत्पादित प्रक्रियेत कोणताही लाभ होत नाही याला बेरोजगार म्हणतात. हे टिक करून येऊ शकतं. अर्थशास्त्रात बेरोजगारीची या संदर्भात अभ्यासत आहे ते. आता बेरोजगारीचे कोणकोणते संदर्भ आहेत. कामाचे स्वरूप, काम करण्याचा वयोगट, श्रमाची मागणी व पुरवठा, प्रचलित वेतनदर, हे जे काही आहेत ते अर्थशास्त्राचे संदर्भ आहेत पहा. वाढत्या श्रमाचा वेग या संदर्भात अभ्यासता येत नाही. या ठिकाणी वरील सर्व जे काही वाढते श्रम आहेत त्या ठिकाणी संदर्भासाठी अभ्यासता येत नाही. त्यामुळे आर्थिक वृद्धीचा दर पुरेसा वेगवान नसतो. जे काही आर्थिक वृद्धी आहे ते पुरेसा वेगवान नसतो पहा. बेरोजगाराचा अर्थ असा आहे की ज्या परिस्थितीत 15 ते 59 वयोगटांनी व्यक्तीचा प्रचलित वेतन दर, काम करण्याची इच्छा व पात्रता असूनही रोजगार मिळते. आता त्याचा अर्थ विचारला तर बेरोजगारीचा अर्थ किंवा व्याख्या जर 2 मार्काला असेल तर तुम्ही ही परफेक्ट व्याख्या लिहू शकता. 15 ते 59 वयोगटातील जे काही प्रचलित व्यक्ती आहेत त्यांना इच्छा व पात्रता असूनही रोजगार मिळत नाही, त्यांना
काही प्रमाणात बेरोजगार म्हणतात. याचा अर्थ हा नीट समजावून घेऊ शकता. एका व्यक्तीस रोजगार असणे म्हणजे ती व्यक्ती आठवड्यातील किमान काही तास काम करत असली पाहिजे. आता राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संस्थाच्या माहितीनुसार बेरोजगार कुणाला म्हणायचं ते पाहूयात. भारतातील एखादी व्यक्ती दर आठवड्यात 14 तासापेक्षा कमी काम करते अशा व्यक्तीस बेरोजगार म्हणतात. जे काही आठवड्यातील तास असतात त्यामध्ये 14 किंवा 14पेक्षा पुढील जेव्हा काम करतो त्याला रोजगार म्हणतात, आणि जेव्हा त्याच्यातील आतील असतात तेव्हा त्याला बेरोजगार असं म्हणतात. म्हणजे 15 ते 28 तास दर आठवड्याला काम करतात त्यांना न्यून रोजगार म्हणतात. आता 14पेक्षा कमी करणाऱ्याला जास्त करणाऱ्याला त्याला कमी कामगार म्हणतात, कमी काम करते असं म्हणतात. आणि त्यानंतर 15 ते 28 तास काम करतात म्हणजे 1 दिवस किंवा 1 दिवस 6 किंवा अशा 1 दिवस तरी कामाला जातात वगैरे, अशा व्यक्तींना न्यून रोजगार म्हणतात. जी व्यक्ती दररोज 8 तास म्हणजे प्रत्येक वर्षाला 373 दिवस काम करते, म्हणजे 365मधून 273 काम करते, त्यांना रोजगार असलेले व्यक्ती म्हणतात. आता न्यून रोजगार आणि कमी रोजगार आणि हे परफेक्ट रोजगार पहा. हे जे काही रोजगार आहेत हे 273 लोकांची जी काही दिवस काम करतात त्यांना रोजगार म्हणतात. हे राष्ट्रीय सर्वेक्षणानुसार दिलेली माहिती आहे पहा. तुम्हाला माहिती हव्यासाठी अनैच्छिक बेरोजगार, ऐच्छिक आणि बेकारी, पूर्ण रोजगार या गोष्टी पाहूयात. अनैच्छिक म्हणजे ही बेकारी म्हणजे अशी एक व्यवस्था आहे की लोकांची काम करण्याची पात्रता असून आणि काम करायला तयार असतात परंतु त्यांना काम प्राप्त होत नाही. काहीमुळे आता तू बेरोजगार आहे म्हटल्यावर त्यांनी म्हणतात काही वेळेस मला कामच भेटत नाही. ओके, म्हणजे त्याला अनैच्छिक बेरोजगार म्हणतात. ऐच्छिक म्हणजे जे इच्छा व्यक्ती काम करण्यासाठी पात्र असते परंतु त्याची काम करण्याची इच्छा नसते, ऐच्छिक म्हणतात त्याला. अर्धबेकारी ही एक अशी स्थिती होय जिथे व्यक्तीला काम करण्याची क्षमता पूर्णपणे वापरली जात नाही किंवा कनिष्ठ पातळीपर्यंत काम करावे लागते. म्हणजे त्या ठिकाणी काही वेळेस आपण हापडे म्हणतो पहा. काही वेळेस तुमचे शिक्षक देखील काही वेळेस हापडे काम करत असतात, त्यांना अर्धबेकारी म्हणजे काही प्रमाणात नसतात, ते दररोज नसतात पण आठवड्यातून 1 दिवस असतील तुमच्या वर्गात वगैरे. आता पूर्ण रोजगार कोणाला म्हणतात? पूर्ण रोजगार ही एक अशी ग्रही स्थिती आहे ज्यामध्ये सर्व उपलब्ध संसाधने अतिशय कार्यक्षमतेचे कार्यरत असतात. म्हणजे तुम्ही जेव्हा कार्य करता तुमचं रोजचं पोट आहे ते भागतं, तुम्हाला जे काही संसाधनं पाहिजे त्याच्यासाठी कार्य असतात. त्यानंतर पाहूयात बेरोजगारीचे प्रकार. या ठिकाणी माझा थोडा मिस्टेक झाला आहे, प्रकार झाला आहे, त्या ठिकाणी लिहायचं होतं. ओके, स्क्रीनवर बेरोजगारीचे विविध प्रकार आहेत. आता बेरोजगारीचे प्रकारामध्ये या ठिकाणी तुम्हाला दिसेल बेरोजगारीचे प्रकार कशा प्रकारे आहे. तुम्हाला मी वाटल्यास इकडं आकृतीद्वारे देखील समजण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा, नंतर औद्योगिक बेरोजगारीचे 4 प्रकार ते नंतर पाहूयात. पण बेरोजगारीचे मध्ये हे काही वेळेस आकृती देखील लक्षात ठेवा, कारण ही आकृती काही प्रमाणात अपूर्ण असलेली पूर्णकणामध्ये देखील काही वेळेस प्रश्न येऊ शकतो. आता बेरोजगारीचा प्रकार, बेरोजगारीचे विविध प्रकार आहेत त्याचे वर्गीकरण खालीप्रमाणे आहे, तक्त्यात तुम्ही पाहू शकता, येथे तक्ता दिल्याप्रमाणे. त्यानंतर पाहूयात पहिला आहे ग्रामीण बेरोजगारी. आता ग्रामीण भागातील बेरोजगारीला ग्रामीण बेरोजगारी म्हणतात. ग्रामीण बेरोजगारीच्या ठिकाणी 2 भाग पाडले जातात पहा. हंगामी बेरोजगार आणि छुपी बेरोजगार किंवा प्रच्छन्न म्हणू शकता. हंगामी म्हणजे काय पहा. हंगाम नसलेल्या काळात जेव्हा लोकांना रोजगार नसतो तेव्हा हंगामी बेरोजगार. जेव्हा हंगामाचा काळ असतो त्यावेळेस जेव्हा हंगामाचा काळ नसतो त्यावेळेस त्यांना रोजगार नसतो पहा. आता उदाहरणार्थ पहा, हंगामीचा काळ म्हणजे काय. आता शेतकरी आहे, तो पीक पेरतो, पेरणे हे त्याचं काम आहे, तो रोजगार मिळवतो. आणि जेव्हा तो पावसाच्या भरवशावर बसलेला असतो तेव्हा त्याला त्या ठिकाणी हंगामी बेरोजगार म्हणतात. पण तो काय पेरलेला आहे तो उगवण्यासाठी पावसावर देखील त्याला अवलंबून राहावं लागतं. त्या ठिकाणी इथेच हंगामी बेरोजगार म्हणजे तुम्हाला समजलं असेल, शेतकऱ्याच्या पिकाच्या लागवडीसाठी पावसावर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे शेती हा हंगामी व्यवसाय आहे. शेती क्षेत्रातील श्रमशक्ती जवळपास 7 ते
5 ते 7 महिन्यासाठी रोजगार राहते. शेतीशिवाय स्थल परत्वे, हंगामी बेरोजगार ही पर्यटन मार्गदर्शक, बँड पथक, साखर कारखाना. आता साखर कारखाना देखील 4 महिने चालू असतात. बर्फ फॅक्टरी कामगार हे बर्फ देखील काही फक्त उन्हाळ्यात बर्फ हा पाहिजेल असतो. मासेमारी आणि वरील पर्यटन, बँड पथक हे देखील हंगामी बेरोजगारामध्ये मिळतात पहा. त्यानंतर खाली पाहूयात छुपी बेरोजगारी. आता छुपी बेरोजगारी म्हणजे पाहूया. त्या ठिकाणी खाली दिलेलं आहे, तुम्हाला आकृतीमध्ये समजलं असेल. आता 5 कामगार आहेत, 10 क्विंटल ज्वारी येईल, हे त्यांना पुरेसं आहे. पण 16 कामगार आहेत, 10 क्विंटल, हे म्हणजे या ठिकाणी जे काही 16 कामगार, काम फास्ट होतं हे बरोबर आहे, पण यामध्ये लपलेले जे काही कामगार आहेत त्यांना छुपी कामगार म्हणतात. सामान्यतः भारतातील खेड्यामध्ये ही बेरोजगारी आढळते. ही एक अशी स्थिती आहे की ज्यामध्ये गरजेपेक्षा जास्त लोक काम करताना दिसत आहेत. त्यामुळे त्यापैकी काही मजुरांना कामावर कमी केले तरी उत्पादनावर त्याचा परिणाम होत नाही. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर ती एक विशिष्ट स्थितीशी संबंधित आहे जेथे अतिरिक्त मनुष्यबळ असून यामध्ये काही मजुरांची सीमांत उत्पादकता शून्य असते. म्हणजे काही वेळेस कामगार जास्त असल्यामुळे त्या ठिकाणी काम होत नाही आणि कामगार जास्त असल्यामुळे त्याला आपण छुपी बेरोजगारी असे म्हणतो पहा. आता शेत जमिनीवर अतिरिक्त भार हा ग्रामीण भागाचा छुपी बेरोजगार निर्माण करतो. ग्रामीण भागात जवळपास 20% श्रमशक्ती छुप्या बेरोजगारीत आहेत. नक्कीच काही प्रमाणात काहीच लोक शेतामध्ये काम करत असतात, पण काही लोक त्या ठिकाणी उपस्थित असतात. संयुक्त कुटुंब पद्धत. संयुक्त कुटुंब पद्धतीमध्ये जास्त लोक असतात. काही लोक काम करतात, काही घरात राहतात, बसतात, इत्यादी गोष्टी घडत असतात. पर्याय रोजगाराचा अभाव. शेतीवर लोकसंख्येचे अतिरिक्त भार म्हणजे शेतीवर अवलंबून असतात काही, इत्यादी छुप्या बेरोजगारीची कारणे येतात. आता शेतीवर त्यांना जर रोज जेवण पाहिजे लागतं, म्हणून ते जे काही काम आहेत ते शेतामध्ये करत असतात आणि छुपी बेरोजगारी देखील काही प्रमाणात आढळतात. त्यानंतर पाहूयात नागरी बेरोजगारी. शहरी भागात जे बेरोजगार आढळतात त्यास नागरी बेरोजगारी म्हणतात. खालीप्रमाणे दिले आहे. आता ग्रामीण भागामध्ये 2 आढळतात, जो काही ग्रामीण भाग आहे. त्यानंतर आहे नागरी भाग. आता नागरी भागामध्ये 2 आढळतात. बघा, नागरी भागामध्ये पहिला भाग आहे सुशिक्षित बेरोजगार. नक्कीच जेव्हा आपण सुशिक्षित होतो, तुम्ही देखील पुढच्या वर्षी किंवा त्याच्यापेक्षा पुढच्या वर्षी उच्च शिक्षण घेऊन जेव्हा पुढे जाल तेव्हा तुम्ही देखील काही वेळेस काम करताना किंवा कामाच्या शोधात असता, त्यावेळेस तुम्हाला देखील काही प्रमाणात बेरोजगार असतो. काम करण्याची इच्छा आणि शिक्षणाची पात्रता असूनही रोजगार मिळत नाही. तुम्हाला काही वेळा देखील नोकरी भेटत नाही, म्हणून तुम्ही देखील एका ठिकाणी बसले असता, म्हणून त्या ठिकाणी सुशिक्षित बेरोजगार आढळते. त्या सुशिक्षित बेरोजगार म्हणतात. बेरोजगारीची शालांत परीक्षा उत्तीर्ण, पदवीपूर्ण शिक्षण, पदवीधारक, पदव्युत्तरामध्ये दिसून येते. आता पदवी पूर्ण झाल्यावर जेव्हा विद्यार्थी आढळतात त्यांना सुशिक्षित बेरोजगार म्हणतात पहा. शिक्षणप्रती उदासीनता. पांढऱ्या पेशा व्यवसायाला प्राधान्य. व्यावसायिक अभ्यासक्रमाचा अभाव. रोजगाराच्या संधी व सुशिक्षिततेबद्दल असमतोल. उपलब्ध शैक्षणिक संधीची माहिती नसणे. जे की उपलब्ध शैक्षणिक संधी आहेत पहा, त्याबद्दल माहिती नसणे ही सुशिक्षित बेरोजगारीची कारणे आहेत. काही विद्यार्थ्यांना मला आर्मीच बनायचं आहे, बना, पण तुम्ही जे काही त्याच्यासाठी बघत बसलेले असतात ते वेळ वाया घालवू नका. ओके. त्यानंतर पाहूयात औद्योगिक बेरोजगार. औद्योगिकमध्ये कोणकोणते बेरोजगार आहेत ते पाहूयात. शहरातील कारखाने व उद्योगधंदे बेरोजगारीस औद्योगिक बेरोजगार म्हणतात. आता काही कामगार असतात ते शहरातील जे काही कारखाने असतात, उद्योगधंद्यामध्ये गुंतलेले असतात, त्यांना औद्योगिक बेरोजगारी म्हणतात. हे कामगार कुशल किंवा अकुशल असतात. हा सामान्यतः खुल्या बेरोजगारीचा प्रकार आहे. मंद औद्योगिक वृद्धी. म्हणजे ज्यावेळेस औद्योगिक वृद्धी हे काही प्रमाणात मंद असते पहा. वेगाने वाढणारी लोकसंख्या. प्रशिक्षण सुविधांचा अभाव. आधुनिक तंत्रज्ञानाची कमी. स्वीकार्य क्षमता. म्हणजे आधुनिक तंत्रज्ञान वाढल्यामुळे काही प्रमाणात लोकांना काम देखील मिळत नसतं पहा उद्योगधंद्यामध्ये, त्यामुळे बेरोजगार ठरत असतात. औद्योगाची गैरसोयीचे स्थानिकीकरण. श्रमाची कमी गतिशीलता ही औद्योगिक बेरोजगारीची कारणे आहेत पहा. त्यानंतर पाहूयात औद्योगिक बेरोजगारीचे प्रकार पाहूया. त्या ठिकाणी कोणकोणते प्रकार आहेत. आता 4 प्रकार आहेत औद्योगिक. हा थेट संबंध आहे पहा बेरोजगारीशी.
म्हणजे या ठिकाणी थेट आपल्याला बेरोजगार दिसतात. आता त्याचे 4 प्रकार पाहूयात. तर तांत्रिक बेरोजगार पाहूयात. तंत्रज्ञानाच्या बदलामुळे तांत्रिक बेरोजगारी निर्माण झाली. म्हणजे एका कंपनीमध्ये 10 कामगार काम करत होते, त्याच ठिकाणी त्यांनी जर मशीन आणून ठेवलं तर 10 जे काही कामगार आहेत ते बेरोजगार होणार आहेत. पहा, आधुनिक तंत्रज्ञान भांडवल प्रधान असून त्याची कमी कामगार लागतात. म्हणजे काही वेळेस मशीन देखील चालू लागतात, 1-2 कामगार, पण बाकीचे 8 कामगार हे काही वेळेस बेरोजगार होतात. पहा, तेव्हा आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार औद्योगिक क्षेत्राला जातो. प्रशिक्षण अभाव असल्याने कामगार आपल्या नोकरीवरून स्थापित होतात. उदाहरणार्थ संगणकाचा वापर, यांत्रिक तंत्रज्ञानाचा वापर इत्यादी घटकामुळे काही प्रमाणात तांत्रिकीकरणामुळे देखील औद्योगिक क्षेत्रामध्ये बेरोजगार आढळतात. त्यानंतर दुसरा पाहूयात संसर्गजन्य बेरोजगारी. आता संघर्षजन्य, मी या ठिकाणी स्क्रीन थोडं चुकलेलं आहे, त्या ठिकाणी संघर्ष करायला पाहिजे होतं. ओके, उद्योगामधील संघर्षामुळे निर्माण होणारी बेरोजगारी म्हणजे संघर्षजन्य बेरोजगारी होय. जे काही उद्योगधंद्यामध्ये त्या ठिकाणी काही प्रमाणात संघर्ष आढळतात. ह्या प्रकारची बेरोजगारी यांत्रिक बिघाड, वीज टंचाई, कच्च्या मालाचा अभाव, कामगारांचा संप इत्यादीमुळे निर्माण होतात. आता कामगारांचा संप किंवा कच्चा माल ज्यावेळेस नसतो त्यावेळेस काही प्रमाणात त्या ठिकाणी काही वेळेस काम न लावल्यामुळे त्या ठिकाणी रोजगार हे बेरोजगार होऊ शकतात. संघर्षजन्य बेरोजगारी हे तात्पुरत्या स्वरूपाचे आहे. आता काम एखाद्या ठिकाणी कच्चा माल उपलब्ध नसेल तर तो एक दिवस जो काय असतो तो तात्पुरता बेरोजगार म्हणून उपयोगात येतो. त्यानंतर चक्रीय बेरोजगार पाहूयात. व्यापारातील तेजी व मंदी. तेजी मंदी म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल. ओके, तेजी मंदीपैकी मंदीच्या परिस्थितीत निर्माण होणाऱ्या बेकारीस चक्रीय बेकारी म्हणतात. आता जे काही व्यापार चक्रातील बदलामुळे जेव्हा जे काही बदल होतात पहा, म्हणजे जेव्हा उत्पन्न काही प्रमाणात विकलं जातो आणि ते आता उदाहरण सांगायचं तर एखादा टमाटर कधी 2 रुपयाला विकतो, कधी 200 रुपयेपर्यंत जातो. हा एक चक्रीय बेरोजगार तेजी आणि मंदीपैकी सांगितलं तुम्हाला. मंदीच्या काळात प्रभावी मागणी घडते, त्यामुळे उत्पादकांचा नफा आणि किमतीमध्ये घट होते. परिणामी उत्पादक गुंतवणूक व वस्तूच्या उत्पादनात घट करतो. उत्पादनाच्या घट झाल्याने रोजगार घट होतो. परिणामी कामगारास बेरोजगारीला सामोरे जावं लागतं. आता उत्पादन कमी झाल्यावर त्या ठिकाणी कामगार लागणार आहेत का? नाही, त्या ठिकाणी कामगार काही प्रमाणात काढण्यात येईल किंवा सुट्टी देण्यात येईल, म्हणजे त्या ठिकाणी बेरोजगार आढळतात. आता संरचनात्मक बेरोजगारी पाहूयात. देशाच्या आर्थिक संरचनेच्या काही लक्षणीय बदलामुळे ही बेरोजगारी निर्माण होते. हे बदल उत्पादक कामगार घटकांच्या मागणी व पुरवठ्यावर परिणाम करू शकतात. अर्थव्यवस्थेमधील मूलभूत बदल, जे काही अर्थव्यवस्था आहे त्याच्यात मूलभूत बदल, सरकारी धोरणे याच्यात झालेले बदल, भांडवलाचा तुटवडा, उद्योगाचा एक क्षेत्रापासून दुसरीकडे झालेले स्थलांतर इत्यादी. आता बिहारमध्ये या ठिकाणी इंडस्ट्री वगैरे आढळणार नाही पहा, म्हणजे जे काही उद्योगधंदे आढळणार नाही त्या ठिकाणी काम महाराष्ट्रामध्ये, पुणे किंवा मुंबई यासारख्या राज्यामधून आढळतात. त्यामुळे तेथील आता बिहारमध्ये इंडस्ट्रीमध्ये स्थापनेसाठी त्या ठिकाणी आढळतात. त्या ठिकाणी त्यांच्या सुविधा नाहीत औद्योगिक क्षेत्रासाठी, त्यामुळे औद्योगिक क्षेत्र हे मुंबईमध्ये आले. मुंबईमध्ये ते कामगार देखील त्या ठिकाणी येतात पहा, म्हणजे काही प्रमाणात स्थलांतर झाल्यामुळे त्या ठिकाणी बेरोजगार हे वाढते पहा. ही एक दीर्घकालीन अवस्था आहे. उपलब्ध रोजगार व कामगाराचे कौशल्य यातील तफावतीमुळे संरचनात्मक बेरोजगारी निर्माण होते. आता उदाहरणार्थ पाहूयात. घोडागाडीची जागा आता ऑटो रिक्षाने घेतली आहे. नक्कीच, त्यामुळे तेथे देखील बेरोजगार आढळतात. संगणकामुळे टकलेखक बेरोजगार झाले, कारण यांचे कौशल्य व उपलब्ध रोजगार तफावत आहे. आता बेरोजगारीचा विस्तार पाहूयात. लाखात आहे. 1993-94 पाहूयात. कामगार शक्ती 381, श्रमशक्ती 374, बेरोजगारी 7. आता कामगार शक्ती म्हणजे जे काम करत आहेत, श्रमशक्ती. आता कामगार शक्ती म्हणजे एकूण कामगार केवढे आहेत, श्रम केवढे करतात आणि बेरोजगार केवढे आहेत. आता त्या हिशोबाप्रमाणे बेरोजगारी आता 2012मध्ये वाढत आहे आणि मध्ये 2005मध्ये याच्यापेक्षा भयंकर वाढले होते पहा. आता मागच्या पानामध्ये जाऊयात आपण. या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे का दिलं आहे, जे काही राज्यांची नावं आहेत आणि बेरोजगारीचा दर दिलं आहे या ठिकाणी, म्हणजे दर 1000 व्यक्तीमागे किती बेरोजगार राहतात या ठिकाणी दिले आहे. सर्वात जास्त त्रिपुरामध्ये आहेत.
आता तुम्हाला आकृती पहा किंवा निरीक्षण करा आणि खाली प्रश्नांची उत्तर लिहा असे प्रश्न असतात. त्यामुळे हे प्रश्न काही प्रमाणात तुम्हाला हे मॅप लक्षात ठेवा. त्रिपुरा हे सर्वात जास्त आहे, सर्वात कमी गुजरातमध्ये आहेत. गुजरातमध्ये सुधारणा झालेली तुम्हाला काही प्रमाणात माहिती असतील. ओके, शोधा पाहूयात वरील तक्ताच्या क्रमांकानुसार आकडेवारीच्या आधारे दुसरे चतुर्थ Q2 काढा आणि मध्यभागी येणाऱ्या राज्याचे विभाजन करा. आता तुम्ही यामध्ये सर्वात मध्यभागी येणारा कुठला आहे ते तुम्ही शोधू शकता. काही प्रमाणात राज्यात देखील बदल झालेले आहेत. या ठिकाणी 30 राज्य आहेत पहा. आता त्यानंतर बेरोजगारीची कारणे पाहूयात. बेरोजगारीची कारणे हा पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहूयात. त्यानंतर मी इथेच थांबतो. इम्पॉर्टंट क्वेश्चन पाहूयात. ग्रामीण बेरोजगारी आणि शहरी बेरोजगारी फरक स्पष्ट करा. औद्योगिक बेरोजगारीचे प्रकार सविस्तर स्पष्ट करा. बेरोजगारीविषयी थोडक्यात माहिती लिहा. हे तुम्ही पूर्ण करेल अशी माझी इच्छा आहे आणि हे खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्या एक्झामसाठी. त्यानंतर आता मी इथेच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.